तुम्ही असं फॅमिलीचा एक भाग झालाय. पण आम्हाला ऐकायला मिळालं की तुमचा जन्म किंवा हे बालपण किंवा कधीपासून या सगळ्या गोष्टींची आवड किंवा सुरुवात म्हणजे ती जन्म, बालपण आणि तुमचं कुटुंब याबद्दल काय म्हणणार? मी मूळची बोरिवलीची आहे आणि माझा जन्म अहमदाबादला झाला. माझी आई अहमदाबादमध्ये वाढलेली, तिचं शिक्षण गुजरातीत झालेलं, त्यामुळे एक थोडासा गुजरी रंग आहे थोडासा, आणि त्यामुळे मला लहानपणापासून ही भाषाही येते गुजराती आणि वाचता येते. आणि बोरिवलीतच बालपण, कॉलेज बोरिवलीमध्ये. आमच्या घरामध्ये लहानपणापासून मी क्लासिकल ऐकत आले, कारण माझ्या बाबांना प्रचंड क्लासिकलची आवड. आणि आमच्याकडे, माझ्या काकांकडे, माझ्या बाबांकडे असं कॅसेटच्या अशा थप्प्या आहेत आणि सगळ्यात वेळात इन्स्ट्रुमेंटल, हिंदुस्थानी क्लासिकल, कर्नाटक क्लासिकल, वोकल क्लासिकल. त्यामुळे म्हणजे लहानपणापासून मला क्लासिकल बद्दल खूप अवेअरनेस लहानपणापासूनच आला आहे. आणि माझ्या आईला गाता गळा होता, तर त्याच्यामुळे तिचा गळा माझ्याकडे आला आणि आवड बाबांनी रुजवली आणि ते पुढे ग्रो झालं. फक्त गाण्याची आवड असं नाही, तर आमच्याकडे नाटकाची आवड सुद्धा होती. आमच्याकडे नाटकाची आवड सुद्धा होती लहानपणापासून. आणि बाबा मला नाटकाला घेऊन जायचे. खूप पुस्तकं वाचली जायची लहानपणी. आई बाबा खूप वाचन करायचे आणि ते वाचलेलं पुस्तक आमच्याशी डिस्कस करायचे किंवा ते एकमेकांबरोबर गप्पा मारायचे त्याच्यातला. त्यामुळे वाचनाची आवड सुद्धा डेव्हलप झाली. आणि ना आपण म्हणतो की कुठेतरी कुठच्या तरी गोष्टी आपल्यावर बिंबवल्या जात असतात. आपण जिथे राहतो त्याचा अर्क आपल्यामध्ये कुठे ना कुठेतरी उतरत असतो आणि मग ते डिकॉक्शन तयार होतं. तसं माझं झालं. म्हणजे लहानपणापासून क्लासिकल, नाटकाची आवड आईबाबांची आणि त्यांचं वाचलेलं आणि त्यांच्यामुळे मग मला वाचनाची लागलेली आवड, या सगळ्यामध्ये कुठेतरी एक ॲक्टर, मी बीइंग एन ॲक्टर घडत होते. आणि जेव्हा 10वी नंतर एक निर्णायक वेळ येते की आता काय करणार पुढे, तुम्हाला काय व्हायचंय, तर अर्थात कॉन्शियसली मला काही माहिती नव्हतं काय करायचं वगैरे. पण कुठेतरी असं मी स्वतःला जेव्हा इमॅजिन करायचं तेव्हा ते स्टेजवर इमॅजिन करायचे. आणि मला जेव्हा मी नाटक बघायला जायचे तेव्हा तिकडचा जो माहोल असतो किंवा ते एक वातावरण असतं ते जास्त आपलंसं वाटायचं. पण अर्थात त्या वयामध्ये आपल्याला एक काही हे नसतं की हां हे माझं प्रोफेशन असू शकेल किंवा ह्याच्यात मी काहीतरी स्वतः भरीव करू शकेल, हे आपल्याला माहिती नसतं. पण जेव्हा मी नाटकाची तालीम करायला लागले किंवा 1-2 वेळेला असे प्रसंग आले की मी नाटकाच्या वातावरणात गेले, तेव्हा मला असं वाटलं की हे माझं घर आहे, इथे मला आवडेल, इथे मला सतत राहायला आवडेल. आणि तेव्हा कुठेतरी मग मी डिसिजन घेतला की अरे आपण ह्याच कार्यक्रमासाठी बसलेलो आहोत किंवा ह्याच थिएटर हेच आपलं घर असणार आहे. आणि मग तिथून मग मी सुरुवात केली नाटकाला. जसं तुम्ही तुमची सुरुवात सांगितली, पण त्यातला एखादा क्षण की ज्या क्षणी तुम्हाला खरंच रिअलाइज झालं की हा आता माझं करिअर यात आहे किंवा मी हे करायला हवं, हे माझ्यासाठी आहे, ही माझी आवड आहे, तो एखादा क्षण किंवा किस्सा आम्हाला ऐकायला आवडेल. मी ना शाळेत असताना गाण्याच्या कार्यक्रमांना वगैरे जायचे. म्हणजे मी स्वतः गाणं म्हणायचे. शाळेत जे आपली प्रार्थनेचा जो ग्रुप असतो आणि त्या जनगणमन गीतमंचन जनगणमन रोज म्हणतात किंवा वंदे मातरम, तर त्या ग्रुपमध्ये मी असायचे. त्यामुळे 15 ऑगस्ट 26 जानेवारी या कार्यक्रमांना मी नेहमी त्या ग्रुपमध्ये असायचे. आणि एकदा आमच्या शाळेची इन्स्टिट्यूट आहे, गोखले एज्युकेशन सोसायटीची माझी शाळा, आणि त्यांचं जे कॉलेज होतं गोराईमध्ये, तर ते तिकडे काहीतरी 26 जानेवारीचा कुठेतरी एक वेलकम सॉन्ग गाण्यासाठी आम्हाला इकडनं तिकडे इम्पोर्ट केलं होतं. तर आम्ही सगळ्या मुली एक 8वी-9वीच्या आम्ही मुली त्या कॉलेजमध्ये गेलो आणि तिथे एका रूममध्ये नाटकाच्या रिहर्सल सुरू होत्या. आणि मी बघितलं काय करतायत तिकडे, आणि थोडासा वेळ होता आम्हाला टंगलमंगल करायला, तर मी सगळं ऑब्झर्व करत होते. तेव्हा मी ठरवलं की मी 10वी नंतर समजा कुठच्या कॉलेजमध्ये गेले तर ह्याच कॉलेजमध्ये येईल आणि आधी आल्यावर ड्रामा क्लबमध्ये स्वतःचं नाव नोंदवीन. इथे इतकं ते मला असं क्लिअर होतं, क्लिअर. आणि मी म्हणजे तेच म्हणजे आमच्याच इन्स्टिट्यूटमध्ये मला ऍडमिशन मिळेल इतकेच मला मोजके मार्क मिळाले होते आणि 65% मला मिळाले होते. त्यात मला मस्तपैकी छान अशी रेड कार्पेट एंट्री होती आमच्याच कॉलेज इन्स्टिट्यूशनची त्याच्यामुळे. आणि मी लगेच तिकडे जाऊन आधी ड्रामा क्लबमध्ये भाग घेतला, म्हणजे नाव नोंदवलं. आणि जेव्हा एकांकिकेच्या रिहर्सल्सला सुरुवात झाली तेव्हा मला असं वाटलं की बास, हेच करायचंय मला काही शिकायचं काही नाहीये, मला हेच करायचं आहे.
या सगळ्या गोष्टी शिकत असताना वेगवेगळे अनुभव वगैरे येतात, पण त्याच्यामागे कोणाचा तरी मोठ्या व्यक्तीचा हात नक्की नसतो, किंवा तुमचे गुरुजन तुम्हाला असं वाटतं की यांच्यामुळे मला पहिली कौतुकाची थाप मिळाली की आज त्यांच्यामुळे माझा हा प्रवास होतोय, तर असं कोण किंवा मला आवडेल? खूप जण आहेत, म्हणजे ह्या प्रवासामध्ये मार्गदर्शन करणारे किंवा कळत नकळतपणे मार्ग दाखवणारे खूप जण आहेत. पण एका स्पेसिफिक व्यक्तीचं मी नाव नक्कीच घेईन. मी जेव्हा 7वीत होते, 7वी-8वीत होते, तेव्हा आमच्या एरियामध्ये एक गृहस्थ होते, गांधी त्यांचं नाव होतं. वयस्क होते, साधारण 60-65चे होते. आणि मी शाळेमध्ये जरा गाण्याच्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायला लागले होते आणि आईबाबांना माहिती होतं की मी गाते, पण त्यांना असं वाटत होतं की हिने कुठेतरी शिकायला जावं, रितसर हिने शिक्षण घ्यावं. तर त्यांनी असंच आजूबाजूच्या आमच्या काही शेजाऱ्यांना वगैरे सांगितलं की जरा बघा कुठे गाण्याचे काही वर्ग वगैरे सुरू असतील तर तिला सांगा, हिला पाठवायला आवडेल. तर ते जे गांधी गृहस्थ होते त्यांच्याकडे माझ्या एका शेजाऱ्यांनी मला सांगितलं की जा, ते हार्मोनियमवर वगैरे तुला पहिलं पुस्तक वगैरे शिकवतील, ते काय फीज वगैरे घेणार नाही, बघ तुला जर आवडलं तर मग तू कंटिन्यू कर. तर मी त्यांच्याकडे गेले, त्यांनी माझा आवाज ऐकला आणि ते मला म्हणाले की मग त्यांनीच ठरवलं की मी जे पुस्तक असतं, रागमालेचं जे पुस्तक असतं पहिल्या परीक्षेचं, प्रवेशिका रागबोधचं, ते मी तुझ्याकडनं पूर्ण करून घेणार. मी हे अख्खं पुस्तक तुला शिकवणार, मला तुझा आवाज आवडलाय आणि तू नित्यनियमाने येत जा. मग मी आठवड्याचे 2 दिवस त्यांच्याकडे जायचे. तर त्यावेळेला मला काही असं फार गाण्यातलं म्हणजे कॉन्फिडन्स नव्हता, म्हणजे मला आवाज बरा होता, मी बऱ्या सुरात गायचे, पण मला हा कॉन्फिडन्स नव्हता की मी गाणं ॲज अ करिअर परस्यू करू शकेन. तर त्यांच्यामुळे मला कुठेतरी असं एक स्वतःबद्दल कॉन्फिडन्स वाटला की नाही, ते मला यायला सांगतायत, ते माझ्याकडनं फार कौतुकाने करून घेत आहेत, मी गायलेलं गाणं ते फार कौतुकाने ऐकतायत आणि माझ्यापेक्षा ते जास्त एन्थुसियास्टिक असतायत की तू ये, तू हे तयारी कर, तू हे गा. तर तिकडनं मला बूस्ट मिळाला की नाही नाही आपण हे करूया, हे खूप मनापासून करूया. हे मला तेव्हा शब्दात मांडता येत नव्हतं, पण त्यांचा जो अप्रोच होता त्याच्यामुळे मला गाणं पुढे कंटिन्यू करण्याची उमेद मिळाली. तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते की माझा स्वतःचा क्लोदिंग ब्रँड आहे, खणेरी नावाचा. मी स्वतः डिझाईन करते ते कपडे आणि त्या ब्रँडची खासियत अशी आहे की हे खण आणि इरकल ह्या मटेरियलनी घेऊन बनलेले इंडो वेस्टर्न कपडे मी डिझाईन करते. तर याची सुरुवात अशी झाली की मला स्वतःचे कपडे डिझाईन करायला पहिल्यापासून आवडतं, म्हणजे मी काही मिक्स मॅच करून घालते किंवा इंडो वेस्टर्न कॉम्बोज करायला मला स्वतःला खूप आवडतं. आणि जसे जसे स्वतःकडे पैसे यायला लागले, स्वतः खरेदी करण्याची अक्कल यायला लागली, तेव्हा आपण जेव्हा बाजारात फिरायला जातो तेव्हा एक पर्टिक्युलरली मला खणाच्या मटेरियल नेहमी मी आकर्षित व्हायचे. त्याचे जे रंग असतात, म्हणजे मी खरंच ते जे रंग आहेत ना ते पक्ष्यांबरोबर इतके रिलेट होतात, म्हणजे हे जे व्हायब्रंट कलर आहेत ते सगळे तुम्हाला खणामध्ये दिसतात आणि त्याची ती बॉर्डर आणि त्याचं ते वीव आणि त्याचा जो ब्राईटनेस हे सगळं इतकं नेहमी मला आकर्षित करायचं की मी नेहमी कळत नकळतपणे ते मटेरियल घेऊन स्वतःसाठी कुर्ता शिव, स्वतःसाठी काहीतरी त्याचा टॉप शिव, स्कर्ट शिव, वन पीस शिव असं करायचं. आणि ते सगळे माझे डिझाईन्स असायचे. ते कपडे मी जेव्हा घालून बाहेर पडायचे तेव्हा लिटरली म्हणजे ट्रेनमध्ये, रस्त्यात कुठेही असं थांबून बायका मुली मला विचारायचं की कुठून तुम्ही शिवून घेतलं. म्हणजे एक्झॅजरेट नाही करते मी, पण अनेक वेळेला असे मुलं किंवा पुरुष पण मला विचारायचे की तुम्ही कुठून घेतलं, मला माझ्या बहिणीला गिफ्ट करायचं, मला आवडेल असं काहीतरी युनिक तिला द्यायला किंवा बायकोला गिफ्ट करायला आवडेल, ते कुठून घेतलं. तर असे अनेक वर्ष मी कॉम्प्लिमेंट्स ऐकायचे. तर तेव्हा माझ्या मनात कुठेतरी होतं की आपण स्वतःचं ब्रँड तयार करूया. आणि अर्थात त्याला नाव काय ठेवायचं, तर मला खूप सहज असं वाटलं की खणेरी हे नाव खूपच सूचक आहे, कारण खण आणि खणेरी हे शब्दही खूप असं सूचक आहे, म्हणजे त्याबद्दल मला काही वेगळं लोकांना सांगायची गरज नाही. तर मग एक पॅन्डेमिकमध्ये मी हा माझा ब्रँड सुरू केला 2021 मध्ये. आणि त्याच्यानंतर मग खूप सारे एक्झिबिशन्स केले आणि पुढे पुढे दुकानांमध्ये विकायला ठेवलं. तर ते खूप आवडतंय लोकांना. त्याच्यामध्ये मी खूप युनिक गोष्टी ठेवते, म्हणजे खणाचे श्रग्स आहेत, रिव्हर्सेबल श्रग्स आहेत, रिव्हर्सेबल जॅकेट्स आहेत, स्कर्ट्स आहेत, वन पीसेस आहेत, कफ्तान्स आहेत, म्हणजे अशा गोष्टी आहेत ज्या खणामध्ये तुम्हाला कुठेही दुसरीकडे बघायला मिळणार नाही. थँक्यू. तुम्हाला येस तुम्हाला माझ्या ब्रँडला जर
जर विजिट करायचं असेल तर येस, खणेरी मी स्पेल करते KHUNERY. इंस्टाग्रामवर खणेरी_मानसी MANASI तुम्ही सर्च करा, तुम्हाला सगळं त्याच्यामध्ये. इवन इफ यू फॉलो हर यू विल गेट टू नो एव्हरीथिंग. येस, युट्यूबला नाही, फेसबुकवर आहे. फेसबुकवर आहे आणि इंस्टाग्रामला आहे. येस सर. तुमच्याकडे जेन्ट्स आयटम आहेत. जेंट्सचे शर्ट्स पण गावाला मी इंट्रोड्यूस केले त्यामध्ये. अर्चना भाभी थांबा, जेंट्स आयटम आहे. हो, मला व्हॉट्सअप करा तुमचा ॲड्रेस. आता वाईफ आहे ना. मी जेंट्सचे शर्ट्स पण गेल्या वर्षीपासून सॉरी 3-4 महिन्यापासून ठेवायला लागले. खूप सुंदर वाटतात आणि खूप लोकांना ते आवडत आहे. ट्रेडिशनल आणि बघ ते कॉम्बो पण करता येतो. डेफिनेटली फॉलो करू शकता मला खणेरी_मानसी या पेजवर. सगळ्यांनी नक्की फॉलो करा. तुमच्यापर्यंत लवकरात लवकर तुम्ही घेऊन जाणार आणि नेक्स्ट इकडच्या इव्हेंटला ते घालून या. एक्झॅक्टली. पण इथं तिला एक फोटो पाठवूया. हो. येस, मी आता नवरात्रीच्या आधी 7-8-9 ऑगस्टला पार्ल्यामध्ये एक्झिबिशन करते. आराध्य एक्झिबिशन आहे बँक्वेट, हार्मनी बँक्वेटमध्ये. तर तिथे मी एक्झिबिट करणार आहे माझे प्रोडक्ट. तर तिकडे तुम्ही येऊन बघू शकता आणि ट्राय करू शकता. अगदीच तुम्ही फॉलो कराल तेव्हा तुम्हाला सगळं प्रोडक्ट्सची लिस्ट तिकडे तुम्हाला सापडेल आणि तुम्हाला त्याच्याबद्दलचे डिटेल्स पण कळतील. बिझनेस या क्षेत्रात यायचं असं तुम्ही ठरवलं, त्याची सुरुवात काय? किंवा आपण नेहमी बघतो की हा बिझनेस केला तो सक्सेस झाला, पण त्या मागची ऍक्च्युअल स्टोरी खूप मोठी असते किंवा खूप अडथळे येतात. किंवा मग तसं तुमच्या आयुष्यात काही झालं का? किंवा असं तुम्हाला एखाद्या पॉईंटला वाटलं की नाही आपण नाही करू शकत, असं होऊ शकतं? म्हणजे ब्रँड बद्दल म्हणतेस की ओव्हरऑल तुमचा बिझनेस स्टार्टअप करताना? हो, असं प्रत्येक पायरीवर वाटतं. कारण की जेव्हा मी सुरू केलं होतं तेव्हा मला मी जेव्हा सुरू केलं होतं ब्रँड तेव्हा माझ्याकडे टेलर्स नव्हते आणि टेलर मिळणं हे किती कर्मकठीण बाब आहे हे तुम्हाला सगळ्यांना बायकांना माहितीच असेल. ते काय करायचं, कुठून शिवून घ्यायचं आणि आपल्यासाठी नाही, आपल्यासाठी आपण 19-20 खपून घेतो, पण लोकांसाठी लोक पैसे देऊन घेणार आपले प्रोडक्ट्स, तर कसं? तर मी माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये साधारण वर्ड स्प्रेड केला की बाबा मला मी असं काहीतरी सुरू करते, तुमच्याकडे कोणी चांगला टेलर असेल तर मला सांगा. तर म्हणजे बघा ना, आपण एखादा संकल्प करतो आणि जर तो मनापासून असेल तर युनिव्हर्स पूर्ण कायनात तुमच्या मागे असते. हे मला हा प्रत्यय मला अगदी पदोपदी आलेला आहे. जेव्हा मी आधी फॅब्रिकपासून सुरुवात केली. फॅब्रिक कुठून बघायचं तर क्रॉफर्ड मार्केटमध्ये मी धाव घेतली. क्रॉफर्ड मार्केटमध्ये सगळं पालथं घातलं तर एक असा मला होलसेलर सापडला. त्याच्याकडनं मी काही कपडे घेतले तर बोलता बोलता तो बोरिवलीतलाच निघाला. म्हणजे तो म्हणाला की आता नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा तागे उचलाल तेव्हा तुम्हाला इथपर्यंत यायची गरज नाहीये, मी तुम्हाला घरी पाठवेन. तर दॅट वॉज लाईक अ युरेका मोमेंट फॉर मी. अरे म्हणजे घरपोच आपल्याला आपला माल येतोय, ह्याच्यासारखी स्वर्गसुख नाही. ते झालं. त्याच्यानंतर मी काही मैत्रिणींना सांगून ठेवलं होतं की बाबा तुमच्याकडे चांगले टेलर असतील तर मला सांगा. तर माझ्या एका अत्यंत जवळच्या मैत्रिणीकडनं मला एक लीड मिळाला. तिचा मित्र हा स्वतः शिंपी करण्यातला आहे. म्हणजे त्यांची पिढ्यानपिढ्या शिंपी व्यवसाय करतायत आणि आता तो ऍक्टर आणि डिरेक्टर झाला, त्याच्यामुळे त्याने काही सोडलंय, पण त्याला स्वतःला स्टिचिंग वगैरे येतं. तर मी त्याच्याशी बोलले. तर त्याचे काका इथे बोरिवलीमध्ये कांदिवलीमध्ये आहेत आणि ते स्वतः मास्टर लेवलला काम करतात. म्हणजे त्यांच्या हाताखाली असंख्य टेलर आहेत आणि ते त्यांना सांगतात किंवा कसं स्टिचिंग करा आणि त्यांचं पिढ्यानपिढ्या या क्षेत्राशी निगडीत आहे. त्यामुळे जेव्हा मी हे कापड त्यांच्याकडे घेऊन गेले तेव्हा त्यांनी बघितलं, त्यांच्या हाताकडून ते कापड गेलेलं होतं. ते म्हणाले, त्यांनी काही मला इनपुट्स दिले की ह्याचं तू कसं शिव, काय शिव, हे ह्याच्यामध्ये वर्क करेल, हे डिझाईन वर्क नाही करणार, त्या कापडाची खासियत त्यांनी मला सांगितली वगैरे. म्हणजे
त्या बाबतीतही एज्युकेट करणारी लोक मला सापडली आणि त्यांच्याकडे मग मी काही कपडे बनवून घेतले. आणि ना आय सो बिलीव्ह की एखाद्याच्या हाताला इतका हातगुण असतो, त्यांनी बनवलेल्या गोष्टी अशा पटापट जायला लागल्या. आणि मग त्याच्यानंतर मग अजून 1-2 टेलर्स माझ्याबरोबर त्यांनी सुरुवात केली आणि खूप चांगले टेलर्स मला मिळाले. म्हणजे मी जसं सांगतेय तसंच त्यांनी मला शिवून देणं हे फार रेअर गोष्ट आहे, तर तेही मला साध्य झालं. पण येस, हे एक खूप म्हणजे काय म्हणतात या सगळ्या गोष्टीला खूप कालावधी गेला. असं पटापट गोष्टी नाही झाल्या. मला खूप वेळ थांबायला लागलं, खूप R&D करायला लागला, खूप लोकांना भेटायला लागलं. म्हणजे ह्या गोष्टी व्हायच्या आधी मी अनेक लोकांना भेटले, त्यांच्याकडनंही शिवून घेतलं. काही लोकांनी ते फॅब्रिक बिघडवलं, काही लोकांनी काही दिलंच नाही, काही लोकांनी महिना लावला. पण सरते शेवटी मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि ती लोक अजूनही माझ्या बरोबर आहेत. हे सगळं करताना जसं तुम्ही म्हणाले की गायनाची आवड ही घरापासूनच तुमच्या आई वडिलांकडूनच तुमच्याकडे आली. पण जेव्हा ही कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यात आली की आता मला बिझनेस स्वतःचा करायचा आहे, तेव्हा घरच्यांचा प्रतिसाद कसा होता? बेसिकली त्यांना थोडंसं शंका होती की कसं होईल, कारण की मी पॅन्डेमिकमध्ये सुरू केलं होतं. पण जसे अशा ऑर्डर्स यायला लागल्या, जसे जसे फोटोशूट्स मी केले आणि ऑर्डर्स यायला लागल्या, तेव्हा त्यांना थोडंसं जरा हे झालं की नाही हे वर्क करेल. आणि जेव्हा मी एक्झिबिशन्स करायला लागले तेव्हा आईबाबा माझ्या बरोबर आले होते आणि 3 दिवस त्यांनी जो प्रतिसाद बघितला त्यात तर ते म्हणजे असे खुशच झाले की नाही हे खूप छान चाललेलं आहे तुझं. मग एक 6 महिन्यांनी बोरिवलीमध्ये त्यांचं ज्येष्ठालय म्हणून त्यांचा ग्रुप आहे ज्येष्ठ नागरिकांचा, तिथेच त्यांनी स्वतःहून एक्झिबिशन लावलं. ते म्हणाले की आम्ही पण 1-2 दिवसाचं एक्झिबिशन लावणार, तू सगळा माल आमच्याकडे दे. आणि त्यांनी मस्त 1-2 दिवस छान माझे कपडे तिकडे स्टॉल बेल लावून मस्तपैकी त्यांनी विक्री केली. मला इतकं अमेझिंग वाटलं ते की इट इज रिअली अ ब्लेसिंग. आणि नंतर मला असं छान वाटलं की ते कौतुकाने ते सगळं विकतायत आणि त्यांनाही खूप मजा आली. आणि अर्थात त्यांनी मला म्हणजे एक इनपुट्स पण दिले की लोकांना काय आवडतंय, काय नाही आवडतंय, किंवा अजून काय काय ठेव तू, हे लोक विचारताय, असंही कर वगैरे. लोकांकडून कौतुकाची थाप मिळण्यापेक्षा घरातून जेव्हा ती मिळते तेव्हा खूप महत्वाची असते, प्रचंड महत्वाची असते. ते व्हॅलिडेशन आपण नेहमी बघत असतो, वी सीक टू इट, त्याच्यामुळे ते प्रचंड महत्वाचं. इट्स लाईक अ बूस्टर. येस येस. आजकाल आपण बघतो की ही पायरी म्हणजे बिझनेस वुमन असेल किंवा कोणतीही पायरी चढायच्या आधी बायका खूप विचार करतात. आता मोस्टली इथे तर तसं नाही आहे, खूप सगळे बेस्ट फोटोग्राफर्स वगैरे वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले. तरी एखादा मेसेज काय सांगायचं वाटतं की असं नाही की तुम्ही फक्त एकाच क्षेत्रात काम करू शकता, एकापेक्षा जास्त क्षेत्रात तुम्हाला आवड आहे तर तुम्ही ती करू शकता आणि तुमची आवड जपू शकता. कला जपता तुम्ही तुमच्या उदरनिर्वाहासाठी सुद्धा काहीतरी करू शकता. यासाठी काय सांगा? मला असं वाटतं की जे करताय ते झोपून देऊन करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. आणि पुढची गोष्ट यश मिळण्यासाठी म्हणून करू नका, एक आपली आवड म्हणून करा, मग ती गोष्ट स्वतःचं एक रूप घेते. मला असं वाटतं म्हणजे यश म्हणजे चालू घेण्यापेक्षा मला असं वाटतं की तुमचा आनंद महत्वाचा आहे. एखादी गोष्ट आता हे जे तुम्ही करताय हे एक आनंद म्हणूनच तुम्ही सुरुवात केली होती, मग त्याचं स्वरूप काय घ्यायचं आहे ती गोष्ट स्वतःच ठरवते. कधी कधी नाही पण ते एवढं मोठं होत, कधी कधी ते एक टेक्स टाइम. म्हणजे जसं ते म्हणाले की किती वर्षांनी त्यांनी पेंटिंगला सुरुवात केली, 30 इयर्स नंतर त्यांनी पेंटिंगला सुरुवात केली आणि आता ते एक्झिबिट करतायत. सो यू नेवर नो. पण त्या गोष्टीतनं मिळालेले अनुभव, मिळालेली माणसं आणि मिळालेले धडे हे आपल्याला कुठे कामाला येतील, यू नेवर नो. आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर जशी शाळा महत्वाचा घटक असते तसाच अनुभव हा सुद्धा एक महत्वाचा घटक असतो. यापुढे तुम्ही काय करायचं ठरवलं? म्हणजे आतापर्यंतचा तुमचा इतका छान प्रवास आहे, तर तुमच्या पुढच्या प्रवासाबद्दल पण थोडीशी कल्पना दिली तर आवडेल आम्हाला. असं काही ठरवलं नाहीये. अर्थात जे काम करते ते कंटिन्यू करणारच आहे. थिएटर हा माझा काय म्हणतात त्याला जीवनाच्या शेवटपर्यंतचा घटक असणार आहे माझ्या लाईफमध्ये. त्याच्यामुळे अविभाज्य भाग आहे थिएटर हा आणि तो तसाच कायम असणार आहे, एवढंच मी सांगू शकते. बाकी मध्ये जे काही येईल ते बोनस आहे माझ्यासाठी. अजून एखादं संगीत नाटक आवडेल, डेफिनेटली, यू नेव्हर नो. तेच विचारलं होते ना, अजून एखादं संगीत नाटक करणार आहे का?
करायला आवडतं. देवबाभळी किती जणांनी बघितलंय? देवबाभळी कोणी कोणी बघितलंय? संगीत देवबाभळी. हे संगीत देवबाभळी. I was impressed with that bhakri making on the stage. Oh my God, it was too good. Amazing that. Oh, सगळा I didn't know you were there in that. Oh my God, तुम्ही होतात त्याच्या? लीड रोल आहे. हो ना, पण तेच ना म्हणजे इकडे सगळ्या वेगळ्या ह्याच्यात होत्या ना. I would not Actually have काय guessed. झालंय ऍक्च्युली झालंय तर त्यातला लुक आणि आजचा लुक एवढा वेगळा आहे की मी पण ओळखलं नाही. आता realize झालं तेव्हा विषय निघाला. म्हणूनच मी तो विषय काढला कारण आम्ही तो अवॉइड करत होतो कारण की आम्ही असं अजून केलं की पाहिजे होणार नाही. आणि संगीत देवबाभळीमुळेच ऍक्च्युली आम्ही कनेक्ट झालो. आम्ही ते नाटक बघायला गेलो आणि सर इतके मेस्मराईज झाले आणि सरळ जाऊन तिच्या पाया पडलो, नमस्कार केला. आणि एकदा आपण शुभाच्या एक्झिबिशनला शुभा गोखले मॅडमच्या एक्झिबिशनला आम्ही गेलो होतो आणि तिथेही हा दिसल्या मला आणि आम्हाला जमेस की मी रुक्मिणीला भेटते. आणि मी सरांना सांगितलं सर तुमच्या नाटकातली रुक्मिणी आहे. सर म्हणतात इज इट म्हणजे तो लुक जो आहे ना तो ऍक्च्युली इतका डोक्यात बसलेला आहे ना. म्हणजे तू आणि रुक्मिणी असं फिट ते एक समीकरण झालंय. आणि त्याच्या नंतर त्या नाटकामध्ये मला तुमचं काम तर अप्रतिम शब्द कमी पडतील असं आहे, पण त्याची जी प्रकाश योजना आहे सुंदर ते जे पाणी येतं त्याची लहरी येतात खूप सारे फोटोग्राफर्स यायचे बॅकस्टेज मध्ये विंगेतनं फोटोज काढायचे. इवन आमची परवानगी घेऊन बाहेर बसून फोटोज काढायचे कारण ते लाइटिंग इतकं अमेझिंग आहे. एवढं ते म्हणजे ते चूल पेटते ना तेव्हा अक्षरशः तो गावच्या चुलीचा वास येतो असं येस येस. फील होतो. नाही आता थांबवलेत आम्ही प्रयोग. कदाचित काही कालांतराने परत करू प्रयोग. आता ते shoot करू. हो नाही, दोन कलाकारांनी जे नाटक 500 प्रयोग झाले. 500 प्रयोग करून थांबवलं. 500 प्रयोग करून थांबवलं. मग आता कदाचित काही 1 वर्षांनी आता कुठलं चालू आहे? आता मी एक माझा सोलो परफॉर्मन्स करते डॉक्टर आनंदीबाईंच्या जीवनावरती. डॉक्टर आनंदीबाई लाईक कमेंट शेअर. त्याचा आता एक प्रयोग पृथ्वीला झाला आणि आता इकडे होणार आहे 19 मेला. वेळ साधारण 7 वाजताची वगैरे असेल. तुम्ही माझं पेज फॉलो केलं तर मी त्याच्यावरती अपडेट टाकत असते. जोशी डॉक्टर भारताच्या पहिल्या डॉक्टर. आणि माझी सिरियल सुरू आहे वागळे की दुनिया सोनी सबवरती. त्याच्यात माझं रेग्युलर काम सुरू असतं. का नाही मला वाटलंच होती परमिशन आहे. देवाबळीपेक्षा देवाबळीचा मी म्हणेन पण त्याच्यापेक्षा मी एक माझं फार आवडतं गाणं आहे आणि जे फोटोग्राफीला फार करेक्ट जातं असं शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडे शब्दांच्या पलीकडे प्रथम तुला पाहिले आणि घडू नये ते घडले शब्दांच्या पलीकडे अर्थ नवा गीता समिळाला छंद नवानतान निराळा त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले घडू नये ते घडले आठवते पुनवे चाराती आठवते पुनवे चाराती शलक्षदीप विरघळणे गात्री लक्षदीप विर
घडले गात्री मिठीत तुझिया मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले घडू नये ते घडले. नेणे पै हो केले नेणे पै हो केले निधान जोडिले पंढरीचे निधान जोडिले पंढरीचे येवोनिया देव लागे अंगे येवोनिया देव लागे अंगे रखुमाईचा संग दूर केला रखुमाईचा संग दूर केला पूर्वी काय तप नेणे पै हो केले पूर्वी काय तप नेणे पै हो केले. नाटकाचा विषय निघाला असं म्हणून विचारते. असं छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला अमोल कोल्हेच आठवतात. म्हणजे आपल्या डोळ्यात ते एक फिट झालेलं आहे. किंवा संभाजी महाराज म्हटले तरी तेच. तसं तुम्हाला असं प्रेक्षकांकडून असं कधी अनुभव आलाय का की खरंच ते तुम्हाला ती व्यक्ती मानतात असं अनेकदा होतं? आणि हे देवानंतर बॅकस्टेजला जाऊन चक्क नमस्कार करून आले तिला. नमस्कार तिला नव्हता तो त्या कलेला होता. मला नेहमी एक माझं म्हणणं असं की कलाकार हा वयाने लहान किंवा मोठा नसतो आणि ते एवढा थक्क करणारा अनुभव होता तो ते अचूक घडतं. हो आणि हा आम्ही अनुभव खूप वेळा घेतलेला आहे आणि हे या नाटकाचं आम्हाला देणं आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला हे ब्लेसिंग आहे या नाटकाच्या रूपाने आमच्या लाईफमध्ये आलेलं आहे की त्या व्यक्तिरेखा म्हणून आमच्याकडे बघितलं जातं. आणि काही काही वेळेला तर पुण्यात वगैरे असं व्हायचं की लोक जेव्हा आम्हाला भेटायला यायचे तेव्हा ते चप्पल बाहेर काढून यायचे. म्हणजे आम्हाला ते इतकं ऑकवर्ड वाटायचं की अरे बापरे आपण ते. आणि काय व्हायचं ना बऱ्याचदा असं व्हायचं की आम्हाला रात्रीचा प्रयोग आहे तर प्रयोग संपून आम्हाला कपडे बदलून पटापट शेवटची गाडी पकडायची आहे ट्रेन पकडायची आहे किंवा जो काही ट्रान्सपोर्ट असेल तो पकडायचा आहे. तर आम्ही नाटकातले कपडे बाजूला करून काहीतरी पॅन्ट शर्ट चढवून उभे राहायचे लोकांना भेटायला आणि लोक अक्षरशः भावनिक होऊन आम्हाला भेटायला यायची. तर ते असं इतकं आम्हाला ऑकवर्ड वाटायचं. त्यामुळे मग आम्ही नंतर कॉस्ट्युममध्येच लोकांना भेटायचो कारण ते त्यांना ती इमेज ती इमेज डोळ्यात साठवून ते आम्हाला भेटायला यायचे. तर ते पण डिसअपॉइंट व्हायचं की अरे तुम्ही कपडे का बदलले तसं व्हायचं. तर त्याच्यामुळे ह्याच्या एक रिव्हर्स मी तुला आठवण सांगते. काही लोक जेव्हा नाटक संपायचं तेव्हा प्रेक्षकगृहात नुसते बसून राहायचे. तेव्हा ते म्हणायचं की आम्हाला स्तब्ध की आम्हाला कोणाला भेटायचं नाहीये आम्हाला कोणाशी बोलायचं नाहीये आम्हाला तुम्हाला येऊन भेटायचं नाहीये आम्हाला फक्त त्या झोनमध्ये राहायचं. आम्ही दोघं असंच त्या झोनमध्ये होतो आणि हे गायब झाले. म्हटले कुठे गेले आणि मग ह्यांनी येऊन सांगितलं होतं मी नमस्काराला गेलो. म्हटलं बापरे. नाही असा अनुभव म्हणजे तुम्हाला एक असा हात जो सांगितलं निशब्द होण्याचा तो अनुभव मला गुलजारांच्या समोर आला होता. गुलजारांच्या समोर मी उभा आहे त्यांच्याशी बोलायचं म्हणायची इच्छा आहे. हात मिळवला फक्त त्यांच्याकडे बघतच बसतो. माझ्या तोंडून काही शब्द फुटला नाही. त्यांचा ऑराच इतका. तर हे म्हणजे एखाद्या कलाकृतीने घडू शकतं हे आमच्यासाठी खूप नवीन होतं. आणि ते जसं तुम्ही एक्सपिरियन्स करता ते नाटक तसं आम्ही आमचा जो इम्पॅक्ट असतो तुमच्या डोळ्यांमध्ये तो तुम्ही जेव्हा भेटायला येतं तेव्हा आम्ही बघायचं नेहमी एक्सपिरियन्स असं घडतंय आपल्याकडून. हे एक खरंच झालेली सेवा आहे. एक्झॅक्टली नाही आणि तो विषय जो आहे ना तो आजच्या पिढीला भावणं हे त्या नाटकाचं खरं आहे. संगीत नाटक आजच्या काळात संत तुकाराम आणि पांडुरंग आम्ही सुद्धा बघितलं नव्हतं.
ऍब्सोल्युटली. म्हणजे पांडुरंगाची रुक्मिणी आणि ही आवली हा विषय आहे तो, म्हणजे आजच्या पिढीने पण तो हाऊसफुल नाटक बघितलं. एवढे 500 शोज म्हणजे झालं काय गंमत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न असेल, आज तुम्हाला इथे येऊन या गॅलरीला भेट देऊन एकंदरीतच कार्यक्रम वगैरे याबद्दल काय सांगा? मला ना तुमच्या सगळ्यांची पॅशन एकतर प्रचंड आवडली. म्हणजे कोण कोण कुठून कुठून येत आहे आणि काय काय सांभाळून येत आहे आणि कितीतरी वर्षानंतर परत रिव्हिजिट करत आहे आणि तुमचे एक्सपिरियन्सेस एक एक शॉट मिळण्यासाठी किंवा जेव्हा मी हे सगळे पिक्चर्स बघत होते त्यामागची जी स्टोरी होती, मला वाटतं की मी माझ्या करिअरला ते किंवा माझ्या प्रवासाला ते खूप रिलेट करत होते की आपण काही ठरवून कुठेही जात नसतो, आपण फक्त एक मनात ती उमेद घेऊन जात असतो आणि जे घडत असतं ते आपल्यासाठी बोनस असतं. त्याच्यामुळे हा जो एक्सपिरियन्स आहे ना किंवा ही जी गोष्ट आहे ना तीच पुढची गोष्ट सुरुवात करण्यासाठी पुरेशी आहे मला असं वाटतं. मग तुम्ही काहीही करा, मग तुम्ही ब्रायडल मेकअप करा किंवा तुम्ही काहीतरी रेस्टॉरंट उघडा किंवा म्हणजे ते काही त्याला काहीतरी तुम्ही भव्य दिव्यच केलं पाहिजे असं नाहीये. तुम्ही छान मनात ठेवून काहीतरी प्रारंभ केलात ना की ती गोष्ट तुम्हाला बोट धरून मग तुम्हाला लाईक माइंडेड माणसं पण भेटतात, ते एक्झिबिट करण्यासाठी प्लॅटफॉर्म्सही उपलब्ध होतात आणि ते पोचवण्यासाठी अनेक लोक तुम्हाला तुमच्या बरोबर जोडले जातात. म्हणजे तुम्ही जी त्यांची स्टोरी सांगितली म्हणजे हे मला खूप फॅसिनेटिंग वाटतं आणि मला हे ऐकताना खूप मजा येत होती आणि त्यामुळे कसा वेळ गेला कळलं नाही ऍक्च्युली. त्या गोष्टीतली ती खरी गोष्ट तीच होती की सगळं मोडलंय आणि मी फोटोग्राफी बद्दल. एक्झॅक्टली. आणि सातत्य म्हणजे अनेक वर्ष तुम्ही हे करताय, हे सोपं काम नाहीये. सातत्य कुठच्याही गोष्टीत आणणं हे प्रचंड डिफिकल्ट आहे आणि ते फक्त तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुमच्या मनात त्याबद्दलचं प्रेम आणि जिद्द असते, तरच तुम्ही ते सार्थकी नेऊ शकता. फक्त पैसे कमवण्यासाठी किंवा कुठचा तरी अजेंडा घेऊन जर एखादी गोष्ट केली तर ती फार काळ मला नाही वाटत टिकत. त्यासाठी तुम्हालाच मनात ते त्याचं जाज्वल्य प्रेम लागतं, तरच तुम्ही अनेक मेणबत्त्या पणत्या लावू शकता त्या. नाही आणि म्हणून चित्रकारांना खरं म्हणजे ह्याच्यात एक खूप मोठी संधी मिळालेली, कारण फोटोग्राफीचे कुठे एक्झिबिशन होतात पण चित्रकलेची एक्झिबिशन्स होणं फार कठीण काम असणार. म्हणजे एकच पेंटिंग सुद्धा लागतंय आज आर्ट गॅलरीत बॉम्बे आर्ट सोसायटीत. तर याचा अधिकाधिक चित्रकारांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे. मी दरवेळेला सांगतो की तुमच्यातल्याच लोकांनी अजून तुमच्यासारखी लोक आणली पाहिजे. बट वी आर हॅपी दॅट मेनी टाइम्स आमच्याकडे असं झालंय, आमच्याकडे 7-8 लोक अशी आहेत की जी फोटोग्राफी पण करतायत आणि इक्वली गुड आर्ट पण आहे, म्हणजे आर्टिस्ट पण आहेत. आणि मला तुमची कन्सेप्टच सॉलिड वाटली की तेच पेंटिंग विषयमध्ये आणि तोच विषय फोटोग्राफीमध्ये फारच अमेझिंग आहे. 2 पैलू त्याचे आणि काय फोटोज आणि काय पेंटिंग्स आहेत. म्हणजे तो फोटो जो आहे तो पेंटिंग सारखा वाटतो आणि ते पेंटिंग फोटो सारखं वाटतं. अतिशय सुंदर गाणं निवडलं त्याकरता शब्दावास. म्हणजे ते ऍक्च्युली समर्पक आहे त्याला. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून, तुमचे अनुभव ऐकून. आता आपण त्याच्या पहिले सगळ्यात महत्वाचं, तुम्ही आता जो काही बिझनेस सुरू केलाय त्यासाठी पूर्ण अपॅक फॅमिलीकडून आणि सगळ्यांकडूनच खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आम्ही नक्की तुमचं